शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला आता वेग आल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू आहे। दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये झालेल्या डिनर डिप्लोमसीने या चर्चांना हवा मिळाली, कारण ठाकरे गटाचे 3 खासदार हे दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी आयोजित स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। बुधवारी प्रतापराव जाधव यांच्या घरी सगळ्या खासदारांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या घरी गेल्याने अनेक तर्कवितर्कांना जोर आलाय। या डिनर डिप्लोमसीमध्ये काय झालं याबाबत बोलण्याकरता आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव। जाधव सर, नमस्कार। नमस्कार। तर तुमच्या स्नेहभोजनाची दिल्लीपासून मुंबईपर्यंत गल्लोगल्ली चर्चा आहे, तर या दिल्लीतल्या डिनर डिप्लोमसीमध्ये नेमकी कुठल्या विषयावर चर्चा झाली? हे बघा, प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही असं गेट टुगेदर महाराष्ट्रातल्या सर्व मराठी खासदारांना, मराठी पत्रकारांना, मराठी मीडियावाल्यांना, इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांना सुद्धा स्नेहभोजनासाठी आम्ही आमच्या घरी त्या ठिकाणी दिल्लीतल्या कोठीवरती आम्ही बोलवत असतो। आणि तशा प्रकारचं ते एक अधिवेशन संपता मी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामध्ये सर्व शिवसेना असेल, शिवसेना उभाटा गट असेल, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी अजितदादा गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, या सगळ्या आमदारांना स्वतः आमच्या लोकांनी आम्ही निमंत्रण त्या ठिकाणी स्नेहभोजनाला यावं म्हणून दिले होते। आणि जवळपास सर्व पक्षाचे बरेच खासदार जेवढे दिल्लीमध्ये, कारण की तो कार्यक्रम होता 12 तारखेचा आणि 13 तारखेला अधिवेशन संपणार होतं आणि 12 तारीख ही सुद्धा सुट्टीचा दिवस होता त्या ठिकाणी दिल्लीमध्ये, आणि म्हणून बरेच लोक गावी गेलेले होते। पण जेवढे दिल्लीमध्ये हजर होते त्यातले बहुतांश खासदार स्नेहभोजनाला त्या ठिकाणी आलेले होते। त्यामध्ये असा कुठला राजकीय विषयाचा अजेंडा त्यामध्ये काही नव्हता। पण जाधव सर, तुम्ही इतकं प्रेमानं जेवू घातलं सगळ्याच खासदारांना, पण ठाकरे गटाचेही काही खासदार होते, त्यामुळे खरपूस चर्चा झाल्या ऑपरेशन टायगर संदर्भात। नाही, त्याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की आता मी जवळपास ही माझी खासदारकीची 4थी टर्म आहे आणि केंद्रामधले एक मंत्री या नात्यानं बरेचसे खासदार मला माझ्या कार्यालयामध्ये सुद्धा कामाच्या निमित्तानं भेटत असतात। लोकसभेच्या सभागृहामध्ये सुद्धा येऊन ते आम्हाला काही त्यांची निवेदनं, कामाची पत्र देत असतात आणि कधी माझ्या बंगल्यावरती येऊन सुद्धा हे सर्व, त्यात उभाटा असेल, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, सगळे खासदार आणि इतरही राज्यातले खासदार निश्चितपणाने एक मंत्री म्हणून कामासाठी येत असतात। आणि पण त्या दिवशी ही लोक स्नेहभोजनाला आली, ती म्हणजे केवळ आमच्या प्रेमापोटी गेल्या 20, 25, 30 वर्षाची आमची असलेली मैत्री, आणि मैत्रीमध्ये काही राजकारण 24 तास डोक्यामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं, पण उभाटाचे काही नेते हे त्यांच्या डोक्यात 24 तास राजकारण असतं। ते माझ्याकडे जेवणाला, स्नेहभोजनाला आल्यानंतर आपल्याच मीडियाच्या माध्यमातून असं कळलं की त्यांना त्या ठिकाणी दाटण्यात आलं, त्यांच्यावरती अविश्वास दाखवण्यात आला, पुन्हा त्यांना कुठे जेवायला जायचं असेल तर वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नका, हे मीडियाच्या माध्यमातून आमच्या कानावर आलं। पण माझं मात्र वैयक्तिक मत असं आहे की एका चांगल्या कामामध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये आपण सगळ्यांच्या सहभागी होत असतो। पक्षीय राजकारण वेगळं येते, त्यांची ध्येय धोरणं काय असतील, पण मला वाटते या उभाटा गटाच्या नेत्यांचाच त्यांच्या लोकप्रतिनिधीवर विश्वास राहिलेला नाही, वारंवार त्यांच्यावर ते अविश्वास व्यक्त करताना दिसतात। होय, पण सर, एका बाजूला ऑपरेशन टायगरची चर्चा होती आणि दुसरीकडे हे स्नेहभोजन, म्हणून एवढी सगळा चर्चा झाली आणि गदारोळ झाला। तुमचं ऑपरेशन टायगर कुठवर आलंय? हे बघा, मी काय म्हणतो की महाराष्ट्रामध्ये पाहत असाल की आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आणि विशेष करून यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून अनेक उभाटा गटातले नेते या शिवसेनेमध्ये दररोज प्रवेश व्हायला लागलेले आहेत। अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून तर वरिष्ठ नेत्यापर्यंत, आमदार, माजी आमदार, आणि ही गोष्ट खरी आहे
की उभाटामधल्या आमदार असतील, खासदार असतील, की यांना जी वागणूक आजही त्या पक्षामध्ये मिळते, त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातो, त्यांच्याशी व्यवस्थित संपर्क संबंध ठेवला जात नसेल कदाचित, त्यामुळे या लोकांच्या मनामध्ये खतखत आहे. आणि हे ऑपरेशन टायगर जे तुम्ही म्हणता, पण थोड्या दिवस थोडे वाट पहा, हे टायगर नाही तर ऑपरेशन लॉयन म्हणून सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला परिचित होईल. पण असे कोण कोण आमदार खासदार आहेत जे शिवसेनेत येण्यात उत्सुक आहेत, स्वतःहून तुमच्याशी त्याविषयी बोललेत? मॅडम, आता त्या लोकांना आज एक्सपोज करणं तुम्हालाही वाटत असेल की हे बरोबर नाही, पण निश्चित तुम्हाला हे लवकर कळेल आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण देशाला त्या ठिकाणी ही बातमी जाईल की यांच्यामधले किती लोक हे त्यांच्यावर नाराज आहेत, उभाटा गटावर नाराज आहेत, उभाटा गटाच्या नेत्यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. त्यांना जी वागणूक त्या ठिकाणी मिळते, वारंवार अविश्वास त्या लोकांवर दाखवा, ज्या लोकांवर त्या लोकसभा मतदारसंघातल्या लाखो लोकांनी विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं, त्यांना निवडून दिलं आणि त्यांच्यावर गैरविश्वास त्या ठिकाणी दाखवला जातो, ही खंत निश्चित त्या लोकांच्या मनामध्ये आहे. पण जाधव सर, 9 पैकी असे किती खासदार नाराज आहेत उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर? त्यांचं काही बोलणं म्हणजे आकडा तरी तुम्ही सांगू शकता का, असे किती खासदार नाराज आहेत? हे बघा मॅडम, आकडा सांगितल्यापेक्षा जवळपास वेगळं निघायला जेवढे खासदार लागतात त्याच्यापेक्षाही जास्त खासदार हे त्यांच्यावर नाराज आहेत. पण थोडा वेळ लागेल आणि हे लोक त्यांच्यावर, कारण की तिकडे बघा ना तुम्ही, त्या उभाटा गटामध्ये आता काय शिल्लक राहिले, पण म्हणजे 6 पेक्षा जास्त खासदार त्याच्यामध्ये फक्त एकदा येऊ शकतात. मी तर म्हणतो एखाद्या वेळेस सर्व पक्षांना त्यांनी सामील करायची भूमिका घ्यावी शिवसेनेमध्ये, कारण की बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन चाललो, कट्टर हिंदुत्ववादी विचार आमचे एकनाथराव शिंदेसाहेब पुढे घेऊन चाललेले आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांची निशाणी धनुष्यबाण याच्यावर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलेला आहे. आम्ही 80 जागा लढल्या, आमच्या 60 जागा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात निवडून आल्या, त्यांनी 98 जागा लढल्या, त्यांच्या 19-20 जागा फक्त त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून आता हे शिक्कामोर्तब झालेलं आहे की इतक्या दिवस जे आम्हाला विचारलं जायचं की खरी शिवसेना कोणती, आता खरी शिवसेना हे आम्ही सांगितल्यापेक्षा जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचाराची शिवसेना ही एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात. नक्की. जाधव सर, जेव्हा या सगळ्याची चर्चा झाली म्हणजे स्नेहभोजनाची, त्यानंतर विरोधकांनी खूप विखारी टीका केली. आमच्याशी न्यूज 18 लोकमतशी बोलताना उभाठ्याच्या नेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे असं म्हणाल्या होत्या की हे ऑपरेशन टायगर नाहीये, ऑपरेशन ब्लॅकमेलर आहे. याच्याविषयी तुम्ही काही भाष्य कराल का? म्हणजे आधी स्नेहभोजन, जर त्यात काही घडलं नाही तर मग यंत्रणांचा वापर करायचा, असा एक सूर होता. हे बघा, उभाटा गटातील संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील, हे आमच्यावर काय टीका करतात त्याच्यावर आम्ही कधी लक्ष देत नाही. आम्ही यांनी कितीही जरी टीका केला तर आमचे नेते शिंदेसाहेब आणि आम्ही सर्व लोक आमच्या कामातून, आमच्या वागण्यातून आणि आमच्या कृतीतून आम्ही त्यांना उत्तर देत आलो. म्हणून ते फक्त आरोप करत राहतात, टीका करत राहतात आणि दुसरीकडे पक्षाला लागलेली गळती उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी पाहत असतात. हे ऑपरेशन टायगर कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं? मला वाटते आता काही फार जास्त दिवस लागणार नाही. आपण पाहिला असेल की आता काही फार लोक काही त्यांच्याजवळ आता शिल्लक राहिले नाही. तुम्ही पाहिला असेल मुंबईमधले 75-80% माजी नगरसेवक शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये आलेले आहेत. ठाण्यामधले पदाधिकारी आले. कोकण आपला शिवसेनेचा बालेकिल्ला त्या ठिकाणी होता, आजही आहे. त्यातले सुद्धा काही राहिलेली लोक होती, काही वेगवेगळ्या कारणामुळं, स्थानिक अडचणीमुळं आज तेही लोकांना आता हे कळायला लागलेलं आहे की एकनाथराव शिंदे साहेबांची हीच खरी शिवसेना आहे. तेही लोक मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ बाळासाहेबांवरचं प्रेम, शिवसेनेवरचं प्रेम, हिंदुत्ववादी विचार आणि एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून प्रवेश करताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून हे जे ऑपरेशन टायगर वगैरे हा विषय जरी सोडला तरी आज त्यांच्याजवळ तुम्ही बघा की आज त्यांचे आमदारही असतील, सातत्यानं जर तुम्ही मीडियातले आपले जे काही स्थानिक तिथले
रिपोर्टर असतात त्यांच्याकडून हो. माहिती घ्या की हे सगळ्या लोकांमध्ये एक प्रचंड नाराजी. खासदार असतील यांच्या खासगीमध्ये तुम्ही बोलून बघा, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड पण नाराजी. जाधव सर, मी फक्त मी आता त्याच तो नाराजीचा स्फोट. हो, तुम्ही नाराजी म्हणताय, पण मी त्याच प्रश्नाकडे येणार होते. जेव्हा आता राजन साळवींचा विषय आला तेव्हा त्या अनुषंगानं काही 4 नावं आमदारांची अशी घेतली गेली की त्यांना यंत्रणांचा धाक दाखवून त्यांना सतत घाबरवून दबावात ठेवून पक्षात घेतलं गेलं. हे बघा मॅडम, एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उठाव केला, त्यांच्यासोबत सेनेचे 40 आमदार, अपक्ष 10 आमदार, 50 आमदार त्यांच्यासोबत गेले. खरं म्हणजे आमच्या खासदारांचा तर काही विषय नव्हता त्या महाराष्ट्रातल्या सत्ता बदल घडवून आणण्यामध्ये. पण तरी सुद्धा आम्ही लोक त्या काळामध्ये 18 पैकी आम्ही 13 खासदार आम्ही त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेबांच्या उठावाला आम्ही पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी घुसलो. आमच्यावर कोणत्या कारवाई होणार आहेत? आम्ही शेतकरी कुटुंबातली लोक आहोत. शिवसेनेतले बहुतांश लोक गरीब आहेत. आमच्यावर कुठली ईडीची कारवाई आहे? आमचे कोणते बिझनेस नाही, 2 नंबरचे धंदे नाही. जाधव आपल्याशी बोलत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. विशाल पाटील काँग्रेसचे म्हणजे आता काँग्रेसमध्ये काँग्रेस सोबत असलेले अपक्ष म्हणून खासदारकी मिळवलेले असे विशाल पाटील सुद्धा दृश्यांमध्ये दिसत आहेत. ही काही छायाचित्र आहेत. प्रतापरावांनी आपल्या घरी स्नेहभोजन बोलवलं होतं, तिथे सगळ्या पक्षाचे खासदार बोलवलेले होते, तिथे कुठल्या एका पक्षाचे खासदार नव्हते असं ते स्वतः सांगतायत. आणि काही खासदार हे नाराज आहेत आपल्या नेत्याच्या कार्यप्रणालीवर, म्हणून ते स्वतः शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. त्यांना कुठलीही जोरजबरदस्ती केली जात नाहीये असं प्रतापराव जाधवांनी म्हटलं. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्लीमध्ये एक स्नेहभोजन आयोजित केलं आणि त्या स्नेहभोजनामध्ये 3 दिवसांपूर्वीची मागच्या आठवड्यातल्या बुधवारची गोष्ट आहे ही, म्हणजे आत्ताचीच बुधवारची. आणि त्याच्यानंतर 3 दिवस खूप चर्चा झाल्या की किती खासदार तिथे जेवायला उबाठाचे गेलेले होते आणि मग ते सगळे शिवसेनेत जाणार आहेत का, यावरून आज खुद्द प्रतापराव जाधवांनी सविस्तर प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली आहे.